वर्तमानपत्रात आपलं स्वागत आहे। भारतीय मजदूर संघाचा मांग दिवस, 17 मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे निवेदन। सोलापूर भारतीय मजदूर संघाच्या वतीने देशभरातील कामगार व कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 17 ऑगस्ट 2026 रोजी मांग दिवस पाळण्यात आला। या पार्श्वभूमीवर भारतीय मजदूर संघ सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीत कामगार व कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती। त्यानंतर या मागण्यांच्या तातडीने सोडवणुकीसाठी देशभरात मांग दिवस आयोजित करण्यात आला। निवेदनात EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7500 रुपये प्रतिमाह करण्यासह महागाई भत्ता म्हणजेच VDA लागू करावा, तसेच पेन्शनधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। EPF, ESIC आणि बोनसच्या गणनेसाठी वेतनाची कमाल मर्यादा दुप्पट करावी, जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पुन्हा लागू करावी, तसेच ग्रॅच्युइटीची गणना 15 दिवसांच्या वेतनाऐवजी 30 दिवसांच्या वेतनानुसार कोणतीही कमाल मर्यादा न ठेवता करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समान कामाला समान वेतन लागू करावे, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीनुसार किमान वेतनात वाढ करावी, अंगणवाडी, आशा, मिड डे मील, NHM यांसह विविध योजनांमधील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी आणि बँकांमध्ये आठवड्यातून 5 दिवस कामकाजाची व्यवस्था लागू करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। तसेच कामगार विरोधी तरतुदींमध्ये योग्य सुधारणा करावी, रिंग कंपनी रांची व 8 राज्यांतील 23 राष्ट्रीय टेक्स्टाईल मिलमधील कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, LIC मधील डेप्युटेशन, डेव्हलपमेंट ऑफिसर्सना नोकरीची सुरक्षा द्यावी, देशात कोणत्याही कर्मचाऱ्यांची अन्यायकारक बडतर्फी व वेतन कपात करू नये अशा मागण्याही मांडण्यात आल्या आहेत। वीज क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे, वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता वाढवून नवीन प्रकल्पांना मंजुरी द्यावी, टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग म्हणजेच TBCB धोरण रद्द करावे, वीज क्षेत्रातील परवाना व फ्रँचायझी पद्धतीशी संबंधित धोरणे रद्द करावीत, वीज कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी आणि मागील वर्षी थांबविण्यात आलेल्या अनुग्रह राशीची म्हणजेच एक्स ग्रॅशिया पेमेंटची घोषणा करावी अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे। कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक न्याय, सन्मानजनक काम, योग्य वेतन आणि श्रमाची प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे। या मागण्यांची पूर्तता झाल्यास कर्मचारी। नमस्कार, मी नंदकुमार भोसले, जिल्हाध्यक्ष भारतीय मजदूर संघ सोलापूर। आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच देशभरामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम भारतीय मजदूर संघाने आयोजित केलेला आहे। या धरणे आंदोलनामध्ये कामगारांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत किंवा कामगारांना जो होणारा त्रास आहे याबद्दल हे धरणे आंदोलन केले जात आहे। प्रामुख्याने जर पाहता केंद्र शासनासोबत वारंवार आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तोंडी चर्चा केली, प्रत्यक्षात मंत्रालयीन स्तरावरती बैठका देखील घेतल्या, परंतु नाविलाजास्तव आम्हाला हे धरणे आंदोलन केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला करावं लागलेलं आहे। त्यामुळे या धरणे आंदोलनाचा एक भाग म्हणून आमच्या सरकारकडे या काही मागण्या आहेत, जसे की EPF आहे, PF ESIC आहे, त्याच्यामध्ये ग्रॅज्युइटीचा विषय आहे, किमान वेतनाची जी अंमलबजावणी होत नाही ती केली पाहिजे, त्यानंतर ग्रॅज्युइटीचा विषय आहे, वीज कंत्राटी कामगारांचा प्रलंबित विषय आहे, अशा काही ज्या अनेक मागण्या आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा हा गेले अनेक वर्ष आपण सातत्याने त्याची मागणी करत आहोत, परंतु याची दखल केंद्र शासन आणि राज्य शासन कुठेही प्रकारे घेतलेली दिसत नाही। त्यामुळे अशा कामगारांना जर गुरासारखे आणि एक प्रकारे जनावरासारखे जर तुम्ही राबवत असाल, 12-12, 24-24 तास त्यांना जर राबवत असाल आणि कोणत्याही प्रकारची त्यांना विश्रांती नसेल, तर अशा पद्धतीने जर काम केंद्र सरकार जर करत असेल तर याला कुठेतरी भारतीय मजदूर संघ म्हणून आम्हाला आवाज उठवणे भाग होते। त्यामुळेच आम्ही हे आंदोलन करत आहोत। अशा प्रकारे जे काही अनेक मागण्या आहेत त्या आम्ही घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्हाला खात्री आहे की या धरणे आंदोलनाचा काहीतरी परिणाम केंद्र शासनावरती होईल आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत याचा विचार नक्कीच केंद्र शासन करील, एवढेच मी या ठिकाणी सांगू शकतो। आणि जर या मागण्याचा जर भविष्यामध्ये जर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जर विचार जर नाही केला तर यापुढे देखील आम्हाला नाविलाजास्तव उग्र आंदोलन करावं लागेल, याची देखील नोंद माननीय कलेक्टर साहेब, माननीय प्रशासन आणि जे काही प्रशासनातले प्रमुख लोक आहेत त्यांनी नक्कीच घ्यावी, एवढेच या मी ठिकाणी सांगू शकतो। धन्यवाद।